काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी काही माध्यमांशी संवाद साधताना त्या ठिकाणी सांगितलं की मी RSSला दहशतवादी बोलतो आणि पुन्हा मी आजही बोलतो अशा प्रकारे अधोरेखित करून काँग्रेसची मानसिकता काय आहे हे या निमित्तानं दिसून येतं। एका बाजूला बटेंगे तो कटेंगेवर त्या ठिकाणी या वक्तव्यावर टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला RSS दहशतवादी आहे बोलायचं, यावरून काँग्रेसची नेमकी मानसिकता त्या ठिकाणी दिसून येते। बटेंगे तो कटेंगे, हम सब एक है तो सेफ है, अशा प्रकारची भूमिका ही देशाच्या एकमात्मतेविषयी दृढ करणारी अशा प्रकारची भूमिका आहे। कारण एका बाजूला राहुल गांधी धर्माधर्मात द्वेष करतायत, जातीमध्ये उपजातीची मोजणी करा, आदिवासी असेल तर आदिवासीचे आणखी विभाजन वेगवेगळ्या जाती उपजातींमध्ये करा, ओबीसीचं करा, आणि अशा प्रकारे विघटनवादी भूमिका असताना एकात्मतेचा संदेश हा देश हितासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी स्वागतार्ह आहे। म्हणून मी हुसेन दलवाई यांच्या RSSला दहशतवादी बोलण्याच्या भूमिकेचा धिक्कार करतो। काँग्रेसनं सातत्यानं मतांच्या राजकारणासाठी विशिष्ट समुदायाचं त्या ठिकाणी लागून चालन केलं, तुष्टीकरण केलं, आणि ते करत असताना देशहितासाठी व्यापक भूमिका घेऊन बटेंगे तो कटेंगे या भूमिकेला त्या ठिकाणी विरोध करणं हे मला वाटतं काँग्रेसची असलियत त्या ठिकाणी यातून दिसून येते। खरं म्हणजे हिंदू हे सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी जातात, हिंदू संत परंपरा त्या ठिकाणी तशा पद्धतीची आहे, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं बोलणं, एका बाजूला मुल्ला मौलवी त्या ठिकाणी एक पत्र देऊन नाना पटोलेंकडे विविध मागण्या करतात, त्याला काय म्हणायचं, आणि त्याला काँग्रेस त्या ठिकाणी होकार देतं, मान्यता देतं केवळ मतांच्या लाचारीसाठी। दुसऱ्या बाजूला मोमानी यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली की महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मतदान करा, याला काय म्हणायचं। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका येत असल्यामुळेच बटेंगे तो कटेंगे म्हणून सगळ्यांनी एक झालं पाहिजे, देशाच्या एकात्मतेसाठी आपण त्या ठिकाणी विभागता कामा नये, ही भूमिका त्या ठिकाणी निश्चितच देशहितासाठी देशभक्तीनं प्रेरित अशी आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। पण पंकजा मुंडे या संदर्भात विधान करला आहे की अशी विधानं टाळायला पाहिजे, एकूणच आपण विकासावर बोललं पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेलं आहे। कशा प्रकारे मला वाटतं भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे विकास केंद्रित राजकारण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशात विकासाचं राजकारण, विकासावर मतं मिळतात हे ठासून सांगणारा नेता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे। 5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला विकासाचं राजकारण दाखवलं, विकासाच्या मुद्द्यावर मतं घेता येतील हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा DNA हा विकासाचा आहे, त्यांच्या नेत्यांचा आहे। त्याच्यामुळे काय आज विकासाची भूमिका नव्यानं भारतीय जनता पार्टीला घेण्याची आवश्यकता
आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. बटेंगे तो कटेंगे ही व्यापक अर्थानं भूमिका आहे. देशाच्या एकात्मतेच्या विषयी ती भूमिका आहे. आणि दुसरे काही विशिष्ट समुदाय त्यांचे मुल्ला मौलवी महाविकास आघाडीच्या मतांसाठी तुष्टीकरणासाठी जर त्या ठिकाणी बोलत असतील आणि जर देशभक्तीनं प्रेरित झालेल्या नागरिकांनी एक व्हावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी आवाहन केलं, आपण सगळे एकत्र राहू तर देश सुरक्षित राहील, ही भावना त्या ठिकाणी जर व्यक्त केली तर मला वाटतं ती देशहिताची आहे, राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेली त्या ठिकाणी आहे. मी पंकजा मुंडे काय बोलल्या त्यांचं मी वक्तव्य त्या ठिकाणी ऐकलं नाही, परंतु व्यापक अर्थानं ही भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आहे, आमच्या नेत्यांची आहे, देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने. रोहित पवार म्हणतात की पैसे सोबत असल्यावरती पक्ष पुढे अक्कल लागत नाही, थेट फडणवीसांवरती त्यांनी आरोप केले. मला वाटतं आपले आजोबा सन्माननीय शरद पवार साहेबांनी इतरांचे पक्ष फोडले, इतरांची घरं फोडली, त्यावेळेला काय होतं याचं उत्तर रोहित पवारांनी त्या ठिकाणी द्यावं. देवेंद्रजींच्या लोकाभिमुख नेतृत्वामुळे हे सर्व लोक गर्भगळीत झालेत आणि देवेंद्र द्वेषाची कावीळ मोठ्या पवारांपासून पवार ताईंपासून ते अगदी नवखा असणारे आमचे बालबोध विचाराचे रोहित पवारांपर्यंत त्या ठिकाणी ती पोचले. कारण देवेंद्रजींना महाराष्ट्रानं त्या ठिकाणी स्वीकारलंय, हे ते सहन करू शकत नाहीत. त्यातनं अशा प्रकारची विद्वेष ओकणारी त्या ठिकाणी वक्तव्य रोहित पवार आणि तत्सम नेत्यांची येत आहेत. दुसरा प्रश्न असा होता की अजित पवारांनी गौप्यस्फोट केला आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सोडून गेले होते त्याच वेळी सर्व आमदार मला हेच सांगत होते की आपणही भाजपसोबत जाण्याची गरज आहे, विकास राज्याचा करायचा असेल तर भाजपसोबत जाणं गरजेचं आहे. मात्र काही कारणाने त्यावेळी जाता आलं नाही, त्यामुळे मी पुन्हा मागून सोबत गेलेलो आहे. मात्र त्यावेळी सर्वच आमदारांचं एकमत झालेलं होतं. नाही, अजितदादांबरोबर असणारे आमदार त्या ठिकाणी विकासाची भोग आस असणारे आमदार आहेत आणि सत्तेच्या माध्यमातून विकास होऊ शकतो हे या ठिकाणी केंद्रात सरकारनं दाखवून दिलंय, राज्यात त्या ठिकाणी दिसलंय. आणि म्हणून अजितदादांच्या आमदारही विकास मतदारसंघात होत नसल्यामुळे चिंतित होते आणि त्यामुळं सत्तेत जावं, सत्ता बनवावी आणि त्या ठिकाणी आपल्या आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा ही निश्चितच भूमिका होती, जी नंतर अजितदादांनी जे काय केलं त्यातनं आपल्याला दिसून आली. आणि नंतर देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा एकत्रित आल्यानंतर याचं प्रत्यंतर अजितदादांच्या आमदारांच्या मतदारसंघात प्रचंड आणलेला निधी, कामांची मंजुरी, दिसत असलेली विकास कामं यातना त्यांचं बोलणं त्या ठिकाणी सत्यात उतरताना आपल्याला दिसेल. एकूणच विनोद तावडे यांनी वक्तव्य करताना आपल्याला बाहेर मिळतात एकूण निवडणुकीनंतर कुठंतरी जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तो बदलू शकतो किंवा नवा असू शकतो, अशा प्रकारचं विधान देखील ते करताना पाहायला मिळत आहेत अनेक मुलाखतींमध्ये. मला वाटतं आज तरी मुख्यमंत्री पदावर कुठेही चर्चा नाही, कुठलाही पक्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी बोलत नाही, त्यांचे नेते बोलत नाहीत. आणि जी गोष्ट निवडणूक झाल्यानंतर होणार आहे, किंबहुना महायुतीतल्या तिन्ही पक्षांचं एकमत आहे की महायुतीचा मुख्यमंत्री होईल, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरेल हेही सांगितलेलं असताना अशा प्रकारे अगोदरच कुठलंही वक्तव्य येणं हे या ठिकाणी महायुतीच्या एकात्मता किंवा जी काही वज्रमुठ आहे तिला त्या ठिकाणी धोका पोचू शकतो. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की मुख्यमंत्री पदाचा विषय हा निवडणूक झाल्यानंतरच
त्या ठिकाणी चर्चेला जाईल. तोपर्यंत मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल, ही आमच्या महायुतीची भूमिका आहे. रश्मी शुक्लाच्या बाबतीमध्ये काँग्रेसने आधी निवडणूक आयोगाकडे अपील केलं होतं की त्यांची त्या पदावरून गच्छंती करावी आणि ती गच्छंती झाल्यानंतर आता काँग्रेस पुन्हा आक्रमक झाले की त्यांना सेवेतून निवृत्त करावं आणि या संदर्भात उच्च न्यायालयात काँग्रेस याची काही दाखल करत आहे. मला वाटते अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याला व्यक्तिगत मागे लागणं, टार्गेट करणं हे योग्य नाही. कारण शेवटी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर यामुळे परिणाम होतो. त्यामुळं तुमची मागणी मान्य झाली का तुम्ही मागणी केलीत म्हणून झालं नाही. कायद्यानुसार नियमानुसार जे चुनाव आयोग करणं अपेक्षित आहे ते केलेलं आहे. त्यामुळे आता व्यक्तिगत एखाद्या अधिकाऱ्याच्या मागे लागणं, टार्गेट करणं हे मला वाटतं त्या ठिकाणी योग्य नाही. काँग्रेसला ते शोभा देणारं त्यांच्या नेत्यांना नाही. तनपुरेंच्या वडिलांनी मतांसाठी धमकी दिल्याचं प्रकरण आता समोर येतंय. कशा प्रकारे नाही, याचा अर्थ धमकी देण्यापर्यंत आता यांची मजल जायला लागले. त्याच्यामुळं पराभव समोर दिसतोय. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरते. म्हणून आता साम दाम दंडभेद धमक्यांचं सत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सुरू झालंय. त्यातलाच हा तनपुरेच्या वडिलांनी केलेला प्रकार आहे. आज मुंबईत मोदींची सभा होते. अजित पवार गैरहजर दिसतात म्हणून सकाळपासून चर्चा आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस दोघेही व्यासपीठावर असताना अजित पवार मात्र दिसणार नाही. तुम्हाला हे कोणी सांगितलं? चर्चा ह्या चर्चा असतात. संध्याकाळी व्यासपीठावर उपस्थितीनंतर कोण आहे आणि कोण नाही याच्यावर बोलणं मला वाटतं संयुक्तिक ठरेल. अजून स्टेज व्हायचं आहे, अजून स्टेजवर जायचं आहे आणि त्याच्या अगोदरच कड्या पिकवण्यात काही अर्थ नाही. शिवसेनेचे जे आमदार आहेत कैलास पाटील हे जेव्हा परतले होते तेव्हा त्यांना वडिलांनी आत्महत्येची धमकी दिलेली होती असं एक त्यांचे जुने सहकारी म्हणत आहेत. एकूण जी स्टोरी त्यांनी रंगवली होती कैलास पाटलांनी की आपण कसे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आहे वगैरे, ही कुठेतरी फेक होती अशा प्रकारचा दावा त्याच्यातनं समोर येताना दिसतोय. कशा प्रकारे मला वाटतं हे स्टोरीच आहे. कारण जर तुम्हाला जायचं नव्हतं तर तिथपर्यंत कशासाठी गेला होतात? परत आलात तर का आलात? त्याच्यामुळं मला वाटतं आता शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न यांचा सुरू आहे. आता जनतेच्या दरबारात न्यायालयात आम्ही गेलेलो आहोत. दूध का दूध, पाणी का पाणी होणार आहे. त्यानंतर राज्यात शिंदे साहेबांनी सरकार बनवलं, उत्तमपणे चालवलं, चांगल्या योजना आणल्यात. लोक आमच्या मागे आहेत. आता त्यांच्या मागे लोक आहेत की काम करणाऱ्या महायुतीच्या मागे आहेत हे आता निवडणुकीतच मायबाप जनता जनार्दन स्पष्ट होईल. त्याच्यानंतर यांचं असली स्वरूप जनतेसमोर येईल. सुप्रिया सुळेंनी एक गंभीर आरोप केलेला आहे की परदेशातून काही मला फोन येत आहेत आणि वोटिंग मशीन मध्ये काही गडबड आहे अशी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र आपला निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. काय वाटतं एकंदरीत पुन्हा एकदा वोटिंग मशीन वरती प्रश्न? मला वाटतं ज्या वेळेला पराभव समोर दिसतोय त्यावेळेला अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो. एक गोष्ट जसं पाऊस येणार असेल की डराव बेडूक करतात, म्हणजे आपल्याला पावसाची चाहूल त्या ठिकाणी लागते. तसं पराभव हा निश्चित झालाय हे सुप्रियाताईंना कळून चुकलंय आणि म्हणून आत्तापासून पराभवाची कारणमीमांसा करण्याचं त्यांचं सत्र सुरू झालंय. निवडणुकीपर्यंत आणखी अशा प्रकारे खोट्या गोष्टी पसरवून आम्ही पराभूत का झालो याचं विश्लेषण ते करत बसतील. नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने आलेले आहे. त्याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचा आरोप आहे सुप्रिया सुळेंनी केलेला आहे. त्या ठिकाणी गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीवरती हा जो हल्ला झालेला आहे. काय परत नाशिक मधली घटना आहे. नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आरोप करण्यात आला आहे सुप्रिया सुळेंनी की भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक अशा ठिकाणी जो हल्ला आहे तो केलेला आहे. गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीवरती हा हल्ला केला. गणेश गीते त्यांचे उमेदवार आहेत. मला वाटतं आता अशा प्रकारच्या गोष्टीतनं राजकारण करण्याचा सुप्रिया सुळे आणि त्यांच्या नेत्यांचा प्रयत्न होतच राहणार. भारतीय जनता पार्टीची संस्कृती हल्ला करण्याची नाही.
भारतीय जनता पार्टी ही शांतता नांदावी राखावी या भूमिकेचा पक्ष आहे. हल्ले कोण करतं, टगेगिरी कोण करतं, कोणाची लोक करतात हे महाराष्ट्राला पूर्णपणे माहीत आहे. आणि त्याच्यामुळे आता कुठे वादावादी, कुठे एकमेकांच्या घोषणा आमनेसामने झाल्या असतील तर त्याला हल्ल्याचं स्वरूप देणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. रडीचा डाव सुप्रिया सुळे खेळताना दिसत आहेत. सर, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं देखील या ठिकाणी पाठिंबा महाविकास आघाडीला मिळालेला आहे. काल देखील मोमानी यांनी देखील 15 संघटनांचा मुस्लिम बहुल 15 संघटनांचा जो पाठिंबा आहे तो महाविकास आघाडीला दर्शवलेला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावरती हा जो पाठिंबा आहे तो मुस्लिम बहुल या संपूर्ण संस्थेकडून महाविकास आघाडीला मिळताना पाहायला मिळतोय. काय नक्की भूमिका? आता माझा जाहीर सवाल आहे की बटेंगे तो कटेंगेची भूमिका आल्यावर गळा काढणाऱ्यांनी आता नाना पटोलेंना दिलेलं पत्र आणि आता उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला समर्थन द्या, हे कशाचं द्योतक आहे? हे मतांचंच लांगुल चालन आहे ना, हे मतांचंच तुष्टीकरण आहे ना. त्याच्यामुळं जनतेला सर्व काही कळतं. लोकसभेला चूक झाली ती पूर्णपणे व्याजासहित दुरुस्त करण्याचं काम राष्ट्रवादानं भरलेली, देशभक्तीनं भरलेली महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी करेल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.